तुका म्हणे होय उपरती चित्ता, अंगी सप्रेमता येऊ लागे. महाराज म्हणतात की देवाविषयी प्रेम कधी येतं तर आधी उपरती व्हावी लागते. ही उपरती म्हणजे काय? बऱ्याच जणांना असं वाटतं की उपरती म्हणजे वैराग्य, पण ते तसं नाही. उपरती या शब्दाला एक खास असा अर्थ आहे. तर या उपरतीपर्यंत येण्यासाठी आणि त्यानंतर भगवंतांचं प्रेम येण्यासाठी सुरुवात ही रागद्वेषापासून होते. राग याचा अर्थ असा नाही, अँगर असा अर्थ नाही. आपण मराठीत त्या अर्थानं वापरतो की मला याचा राग आला. तर अध्यात्मामध्ये राग हा एक पारिभाषिक शब्द आहे. त्याचा अर्थ असा आहे की एखादी गोष्ट तुम्हाला आवडणं, त्याच्यात तुम्ही आसक्त असणं, पण एवढंच नाही. तर ती गोष्ट मिळवताना तुम्हाला दुःख जरी झालं, कष्ट सोसावे लागले, किंवा ती गोष्ट धर्माला अनुसरून नसेल, शास्त्राला अनुसरून नसेल, तरी सुद्धा तुम्ही ती मिळवता. तिच्यामध्ये भले किती दोष असू देत, पण तुम्ही ते पाहत नाही. तुम्ही म्हणता नाही मला आवडते ना, तर आवडते. आणि द्वेष म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीत थोडे गुण असतील तरी सुद्धा तुम्ही ती नाकारता की नाही मला हे आवडत नाही तर आवडत नाही. याला राग आणि द्वेष म्हणतात, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्युअर इमोशन्स असं म्हणू. मग यातून बाहेर निघायचं तर काय? तर याला विवेक हवा. तर विवेकचा अर्थ आपण समजण्यासाठी लॉजिक असा करू. प्रत्येक संप्रदायानुसार विवेक या शब्दाची जी व्याख्या आहे ती निरनिराळी होते. म्हणजे वेदांत्यांचा विवेक वेगळा असतो आणि भक्तांचा विवेक वेगळा असतो. तर इथे श्री संत तुकाराम महाराज भक्त आहेत म्हणून त्यांच्या विवेकाची आपण चर्चा करूयात. भक्तांचा विवेक कसा असतो की ही गोष्ट भगवंतांना आवडेल का? आता तो साधक दशेत ज्यावेळी भक्त असतो त्यावेळी भगवंताविषयी त्याला कुठून माहिती मिळते? तर सत्संगातून माहिती मिळते. पुराणातून तो त्या भगवंताच्या कथा ऐकतो. त्यानुसार त्याचा विवेक आकार घेत असतो की माझ्या भगवंताने हे आवडेल का? मग या विवेकानं त्याचा रागद्वेष सुटायला मदत होते, बरं का. पण नुसता कोरडा विवेक असून चालत नाही. त्याला भगवंतांचं अनुसंधान लागतं की एखादी गोष्ट तुम्ही चूक की बरोबर हे कशाच्या जोरावर ठरवणार, तर त्याला एक रेफरन्स लागतो, एक अधिष्ठान लागतं. यानुसार ही गोष्ट चूक आहे. तसं ही गोष्ट माझ्या भगवंतांना आवडत नाही, माझ्या सद्गुरूंना आवडत नाही, म्हणून मला ती करायची नाही, असा विवेक पाहिजे. नुसता कोरडा विवेक जर असेल तर त्यांनी रागद्वेषातून मुक्तता होत नाही. तुम्ही काहीतरी वेगळंच लॉजिक वापरलं आणि म्हटलात की नाही मला ही गोष्ट आवडत नाही, तर दुसरी कुठली तरी गोष्ट आवडायला लागेल. पण तुम्ही असं म्हटलात की माझ्या भगवंतांनी ही गोष्ट आवडत नाही, तर तुम्हाला भगवंत आवडायला लागतील. तर हा विवेक आपण कशाने तरी भरतोय, हा भगवत प्रेमानं भरतोय, तेव्हा हा विवेक वैराग्यापर्यंत घेऊन जातो. तर वैराग्य म्हणजे काय? तर आपण पाहिलं की विवेकानं आपण ठरवतो की ही गोष्ट आमच्या भगवंतांना आवडेल की नाही. आणि जर असं कळालं की ही गोष्ट आमच्या भगवंतांना आवडत नाही तर ती सोडता पण आली पाहिजे. नाहीतर त्या विवेकाला वांझ विवेक असं म्हणतात की तो काही प्रसवतच नाही, तो निष्फळ विवेक आहे, त्याच्यामध्ये काही ताकदच नाही. तर जर त्या विवेकाला ती गोष्ट सोडता आली तर त्याला वैराग्य म्हणायचं. तर वैराग्यामध्ये सुद्धा एक थोडंसं त्याला एक निगेटिव्ह कनोटेशन आहे, एक थोडासा एक नकारात्मक छटा आहे. कशी नकारात्मक छटा आहे? तर हे जे वैराग्य आहे ते आपल्याला असं वाटतं की हे आम्ही सोडलं, आणि विषयात ग्लानी असल्यामुळं त्या विषयाचा तिरस्कार आपण केला की ही गोष्ट आमच्या भगवंतांना आवडत नाही, आणि त्याचा तिरस्कार केला म्हणून वैराग्य उत्पन्न झालं. ही त्या वैराग्यात राहिलेली उणीव आहे ती उपरतीनं पूर्ण होते. समजा एखादा विषय आपल्या समोर आला, समजा एखादा भक्त आहे आणि तो शाकाहारी, तर त्याच्या समोर एखादा मांसाहारी पदार्थ आला तर तो म्हणेल नाही हा खाणं काही योग्य नाही, असं त्याने विवेक केला आणि नंतर तो सोडून दिला. तर याच्यामध्ये सोडून देणं हे त्याचं कर्तृत्व राहतं. पण उपरतीमध्ये तसं राहत नाही. उपरती म्हणजे वैराग्यात आलेली सहजता, की तो विषय भोगाकडे प्रवृत्तीच होत नाही. ग्लानी, हा विषय स्वीकारावा नाही स्वीकारावा अशी वृत्तीच त्या ठिकाणी नाही, याला उपरती म्हणतात. आणि ती उपरती ज्यावेळी होते त्यावेळी भगवत प्रेम यायला लागतं. असं श्री संत तुकाराम महाराज या उपरतीचा आणि भगवंतांच्या ठिकाणी येणाऱ्या प्रेमाचा क्रम या चरणातून आपल्याला सांगतात. रामकृष्ण हरी.